नुकताच आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केलाय। 80 वर्षात भारतानं विकासाच्या दिशेनं मोठी झेपाई घेतली आहे। शहरी भागात समतोल जीवनशैली आली आहे, गावं बदलली, हातात मोबाईल आले, इंटरनेटच्या जगात माणसं रोळली। पण हे सगळं असताना महाराष्ट्रातलाच एक भाग इतकी वर्ष झाली तरी एका मूलभूत अधिकारासाठी आजही लढतोय। गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातील आश्रम शाळेत दयनीय स्थिती जैसे थेच आहे। काही दिवसांपूर्वी गडचिरोलीत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनास्थेचा त्यांच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठणखेड्यातील आश्रम शाळेची धक्कादायक स्थिती समोर आली आहे। मूलभूत सुविधांचा अभाव आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल पाहून या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केलाय। विद्यार्थ्यांना राहण्याची धड सोय नाही, पुरेशी स्वच्छतागृह नाहीत, मुलींना असुरक्षित वातावरण आणि शासनाच्या सुविधा आल्या पण त्या वापरत नसल्याचा आरोप होतोय। या सर्व परिस्थितीचा डोळे उघडणारा रिपोर्ट आज एबीपी माझा तुम्हाला दाखवणार आहे। या आश्रम शाळेसाठी सोलार, विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी टेबल आणि इतर साहित्य देण्यात आल्याचं सांगितलं जातं, मात्र हे साहित्य एका वर्ग खोलीत ठेवण्यात आले आणि त्याच खोलीत विद्यार्थ्यांचे वर्ग भरत असल्याचा आरोप होतोय। वर्गात जाऊन तिथली परिस्थिती आपल्याला दाखवतायत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। शासनानं काय दिलं तर शासनानं डायनिंग टेबल दिले, शासनानं मुलींच्यासाठीचं हे सोलारचं पॅनल देखील दिलेलं आहे। मात्र त्याची अवस्था काय बघा की एका वर्गामध्ये ते अशा पद्धतीनं ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे जागाच नाही। आणि मग अशी स्थिती आहे की मागे भंगार पडलेलं सामान आणि पुढे विद्यार्थी शिकतायत। कुठला वर्ग आहे तुझा? कुठल्या वर्गात आहे? नववीच्या वर्गात आहे। आणि असंच इथंच भरतो का? हा, 9वीचा वर्ग इथंच भरतो। मग भीती नाही वाटत की याच्यातून साप बी पिले? नाही वाटत? बर, असंच आहे। हा, असंच आम्ही रोज इथं बसतो 9वीच्या वर्गात। खेडेगावातली मुलं आहेत त्यामुळे साप फारसे भीत नसले तरी पण कधीही काही होऊ शकतं, म्हणजे खिडक्यांना दरवाजे नाही आहेत आणि अशा प्रकारची अवस्था या वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। म्हणजे काय स्थिती आहे आणि आश्रम शाळा काय स्थितीत आहेत आणि वास्तव नेमकं काय हे आपण आता पाहिलं आहे। आणि आता निदान यावरती शासनानं 2 दिवसापूर्वी 36 सूचना काढल्यात। आता यानंतर तरी आश्रमशाळांची सुधारणा व्हावी ही आपण अपेक्षा करूयात। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। तर या वर्गखोल्यात इतकाच विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे। पत्र्याच्या शेडमध्ये स्वयंपाकघर उभारण्यात आले, मात्र वीज गेली की स्वयंपाक करण्याचीही अडचण निर्माण होते। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना जेवण देण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर आहे। शाळेचं किचन दाखवतो की अशा पद्धतीचं आहे, वरती पत्रे आहेत, कुठेही खिडकी काही दिसत नाही आहे। पाऊस आला की हे सगळं गळतं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि इथेच 125 मुलांचा स्वयंपाक केला जातो आणि खूप अडचणीमध्ये स्वयंपाक केला जातो असं यांचं म्हणणं आहे। एवढी का खराब अवस्था आहे? कारण ते दबावात घेतात सर। आणि जर कधी असं काही प्रश्न सांगितलं की बुवा हे, तर ते मग आमच्यावर दबावाने सांगतात, कानफटीत देईल संस्थेचे वरिष्ठ जे आहेत ते, आणि ते म्हणतात सस्पेंड करील, हे बी म्हणतात। आणि एकदा मी म्हटलं होतं नाईट नसते स्वयंपाकाची, आम्हाला रात्री नाईटला पोरांजवळ सांगता आम्ही झोप जायचं कधी, स्वास्थ्य कधी घ्यायचं, नाश्ता कधी करायचा, 6 वाजता सकाळी जर नाश्ता केला आणि त्याच्यात जर काही झालं तर त्या स्वयंपाक करणाऱ्याची जबाबदारी होऊन जाते ना। पण मग ह्या गोष्टी समस्या ते सोडत नाही, कारण आम्ही 2च कर्मचारी असल्यामुळे आम्हाला सतत हे मानसिक स्वास्थ्य लागत नाही। आम्हाला आठवड्याची सुट्टी देताना सुद्धा ते आम्हाला लवकर देत नाही। मग आम्हाला मानसिक स्वास्थ्य नसतं तर आम्ही स्वयंपाक कसा दिलखुलासपणे करू? आम्हाला आमच्या स्वतःच्या वैयक्तिक समस्या असताना सर। ठीक आहे आपण पाहतोय का अशा पद्धतीचं स्वयंपाकघर आहे आणि ही एकच नाही तर अनेक आश्रमशाळेतलं स्वयंपाकघराचं आणि आश्रमशाळेचं वास्तव आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात आम्ही संस्था चालकांची बाजूही जाणून घेतली। महिन्याभरात सर्व सुविधा विद्यार्थ्यांना देणार असल्याचं त्यांनी मान्य केलंय, मात्र सरकारकडून अनुदानही मिळत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। शासन आम्हाला वेळोवेळी अनुदान देत नाही किंवा आमचं अनुदान जे इंडेक्स प्रमाणे पाहिजे 2200 मुलांमध्ये महिन्याचा खर्च भागत नाही। एक कुठलाही व्यक्ती घ्या तुम्ही 2200 रुपयात राहू शकतो का? साधारण निवासाबरोबर शिक्षण, त्याच्या सगळ्या सुविधा द्यायच्या,
त्याला ड्रेस, वह्या, पुस्तकं हे देणं 2200 रुपयात कितपत योग्य वाटतं का तुम्हाला? तरी आम्ही वेळ प्रसंगी आमचे सोनं गहाण ठेवतो. तुम्ही जर SBI मध्ये आला तर मी तुम्हाला दाखवल. माझं गोल्ड लोन घेतलंय मी गेल्या 1.5 वर्षापासून, आणि आमचं इमारत भाडं 4 वर्षापासून मिळालेलं नाही आम्हाला. या समस्या ही शासनाने पालकत्व घ्यावं आणि आमचं न बोलता या गोष्टी करायला पाहिजे.